काही वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. चेन्नई येथे बोमन इराणी आणि गौर गोपाल दास, तुम्ही तर सगळे ओळखताच या दोन्ही व्यक्तींना, यांचा एकत्र कार्यक्रम झाला होता. आणि फ्लाईटमध्ये जात असताना बोमन इराणींशी आपल्या गौर गोपाल दास सरांचं बोलणं झालं होतं. तर त्या बोलण्यातून काही खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवरती डिस्कशन झालं होतं. ज्या डिस्कशनमध्ये गोपालदास सरांनी बोमन इराणींना विचारलं, अर्थातच बोमन इराणी हे चित्रपटसृष्टीतले आहेत, खूप साऱ्या मूवी त्यांनी केलेल्या आहेत. तर दास सरांनी विचारलं की मला जर का एखादा मूवी पाहायचं असेल तर मी कोणता मूवी बघू. तर बोमन सरांनी काय उत्तर दिलं असेल माहिती आहे? तारे जमी पर. मला सांगा तुमच्यापैकी कोणी कोणी हा मूवी पाहिला आहे? मला तर असं वाटते की माझ्या सगळ्याच व्ह्यूअर्सनी हा मूवी पाहिलेला आहे. तर चला, याच बाबतीतनं आपण काही खूप महत्त्वाचे पॉईंट्स बोलणार आहोत, डिस्कस करणार आहोत, जे आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी खूप गरजेचे आहेत. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आहे गुरुवार. आमचा आतापर्यंतचा सगळ्यात अवघड पेपर आहे आज. खरं तर आम्हाला आज शुभेच्छांची खूप गरज आहे, पण हा व्हिडिओ येस तोपर्यंत आमचा पेपर झालेला असणार आहे. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे बऱ्यापैकी झालंय त्याचं, पण तरीही त्याला भीती आहे. सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये मी ओट्सचे चिले बनवले होते, ज्यामध्ये मी आज बीटसुद्धा ॲड केलं होतं. कारण 2 बीट शिल्लक होते आणि बीट पराठा करायचा नव्हता, म्हणून मग मी हा असा ऑप्शन शोधून काढला होता. मस्त अगदी टेस्टी झाले होते ते चिले. असा हा हेल्दी ब्रेकफास्ट करून मी सकाळचं जेवणही बनवले, भेंडी आणि चपाती, जे प्रतीच्या खूप आवडीचं आहे. आता आम्ही निघालो आहोत मराठीच्या पेपरसाठी. 9:15 होत आहेत. आणि हो, जाता जाता मी त्याला स्वामी समर्थांचं एक छोटंसं मंदिर लागतं, तर तिथे मी सांगितलं होतं की स्वामी काय म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर तू तेच आठव आणि पेपर लिही. आणि काय सांगू मी तुम्हाला, खरंच पेपर खूप इझी गेला आहे त्याचा, मराठीचा, जे आम्हाला अपेक्षित नव्हतं. आता रिझल्ट तर तुम्हाला कळणारच आहे. आणि आम्ही रिटर्न आलो. आल्यानंतर प्रितीश वरती आला होता पुढे अगोदर, आणि माझं एक छोटंसं काम होतं दुकानात, म्हणून मी गेले होते. तर येता येता त्याच्यासाठी सरप्राईज म्हणून एक छोटीशी दोघांनी मिळून इथे पार्टी केली आम्ही, कुल्फी खाऊन. बरं का, काय अवस्था होते बापरे. घाम आला लिटरली, किती ऊन आहे बाहेर. ओ माय गॉड. तर कुल्फी आणली आहे प्रितीशने. प्रितीशला पेपर खरंच चांगला गेलाय, तर खुश आहे आम्ही. SSTचा अवघड गेला होता, पण मराठीनं भरून काढलेला आहे. आणि तुम्हाला गंमत माहिती आहे, तो जे काही जे म्हणत होता की इंग्लिश असतं तर मी इंग्लिशमध्ये छान पोएम करू शकतो, मराठीत करू शकत नाही. आणि तो त्याच्या मित्राला काहीतरी सांगत होता. पावसावर निबंध आला पाहिजे, मी त्यावर ये रे पावसा लिहू शकतो, तेवढंच येतं मला मराठीत पोएम. आणि तेच पावसावरच निबंध आला, ये रे पावसा लिहिला. ते बघितलं खूप खुशी झाली असेल ना तुला एकदम, की आता मी एरे एरे पाऊस. पण मला सांग, चेक करणाऱ्याला 10वीच्या मुलानं एरे एरे पावसा लिहिणं त्याला अपेक्षित असेल का? नसेल. मग काय करायचं? मग काय लिहिलंय तरी ऍटलिस्ट. म्हणजे तुला पोयम करणं फक्त गरजेचं होतं. आले थांब, मी हे रोप आहे ना, याला ऊन लागायला लागले जास्त, आणि याला ना जास्त ऊन नाही सहन होत. काय आयडिया करायची? हे बघा, डायरेक्ट ऊन आता यायला सुरुवात झालीये. पश्चिमेचं घर आहे माझं आणि खूप ऊन येतं. याला ना काय आयडिया करूया. एक तर मला हे उचलून ठेवावं लागेल, नाहीतर पडदा. ठीक आहे, थोडं तरी ट्रान्सपरंट होऊन इनडायरेक्ट लाईट येईल. ओकेच. हा प्रितीश, काय म्हणत होता तू? CBSE वाल्यांनी कसला आन्सर शीट मॉडेल पेपर म्हणून हे केलंय? मराठीच्या पेपरनंतर डायरेक्ट आता 10 तारखेला मॅथमॅटिक्सचा पेपर. मॅथ्स आम्हाला खूप आवडतं, अजिबात टेन्शन नाही आहे. मला प्लीज मम्मी थोडा वेळ गेम खेळू दे, म्हणून हा डायरेक्ट आता गेम खेळायला बसला आहे. रिलॅक्स व्हायचं होतं म्हणे त्याला, आणि गेम खेळल्याने रिलॅक्स वाटतं म्हणे. बरं म्हटलं ठीक आहे. अगदी मीही टाईम लावून बसले होते की याचा ना अर्धा तास झाला की याला गेम खेळायचा बंद करायला लावायचा, बट नाही, 1 तास खेळला तो. चला, इकडे मी साफसफाई करते थोडीशी, कारण 1 तारखेला प्रीतीच्या बड्डेची मला पार्टी करायची आहे, त्याची तयारी आहे. घर तसं माझं स्वच्छच आहे, पण तरीही थोडासा ओल्या कपड्याने हात फिरवून घेते. विनेगर आणि डिटर्जंट घेतलं आहे, आपलं विम लिक्विड आणि पाणी. तर चला, हे करत करत मी तुम्हाला काय सांगणार आहे की जो काही तो तारे जमी पर मूवी आहे, तो मूवी ना फक्त एक चित्रपट म्हणून पाहायचा नाही, करमणूक म्हणून पाहायचा नाही, तर वेगवेगळी तत्त्व शिकण्यासाठी आपण तो पिक्चर बघू शकतो. खूप काही सांगून गेला आहे तो पिक्चर. आमिर खानची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला एक खूप प्रसिद्ध असा हा चित्रपट आहे, तारे जमीन पर.
इन केस कोणी पाहायला नसेल तर नक्कीच पहा. त्यामध्ये 8 वर्षाच्या ईशानला लिहिण्या वाचण्यात खूप अडचण येत असते, कारण तो डिस्लेक्सिक असतो. त्याची कल्पनाशक्ती आणि आयुष्य त्या चित्रपटातून अगदी उलगडत जातं. त्याच्या आईवडिलांनी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलेलं असतं. कधी कधी आपल्यालाही विचार येतो ना, मुलं खूप त्रास द्यायला लागली की मीही धमकी द्यायची प्रितीशला की मी तुला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकेन. पण जेव्हा मी तो मूवी पाहिला ना, तेव्हापासून मी बंद केलं तसं बोलायचं. श्री निकुंभ हे त्याचे एक कला शिक्षक असतात, म्हणजेच आमिर खानने स्वतः ती भूमिका केलेली आहे. ईशानची जी काही समस्या असते ना, ती लक्षात आल्यानंतर त्याला त्याच्या वाचन अडथळ्यातून बाहेर यायला हे आमिर खान म्हणजेच ते त्याचे कला शिक्षक मदत करत असतात. खरंच त्या पिक्चरमधून जे काही सुंदर तत्त्व त्यांनी उलगडलीत ना, किंवा काही प्रॅक्टिकल लेसन्स सांगितलेत, ती आपल्याला रोजच्या लाईफमध्ये, रोजच्या जगण्यामध्ये आपण ती वापरू शकतो, वापरता येतात. आपल्या वागण्याचा इतरांवर आणि विशेषतः आपल्या मुलांवर अतोनात प्रभाव पडू शकतो. मुलांची मनं म्हणजे ओल्या मातीसारखी असतात. आपल्या वागण्या बोलण्यातून मुलं घडत असतात. ते ऑब्झर्व करत असतात, ऐकत असतात, आपल्याकडून शिकत असतात. आपल्या वागणुकीमुळे एखाद्या व्यक्तीची स्वप्रतिष्ठा घडू किंवा बिघडू शकते. म्हणजेच आपल्या वागण्यामुळे बरंच काही मुलांचं आयुष्य घडू शकतं. आपल्या सर्वांनाच काही ना काही संघर्ष असतो आणि संघर्ष करावा लागतो. आपण उच्चारलेला एखादा वाईट शब्द एखाद्या व्यक्तीच्या मनात महिने राहू शकतो, रेंगाळू शकतो. त्याच्या आयुष्यात त्या क्षणी असणाऱ्या एखाद्या वावटळीतून, म्हणजे खूप काही त्याच्या मनात सुरू आहे गोंधळ, त्यातून आपला एखादा आधाराचा शब्द त्याला त्यातून बाहेरही काढू शकतो. तारे जमीन पर या पिक्चरमध्ये तुम्हाला आठवत असेल तर पहा की एक ना असा सीन आहे जो अतिशय प्रभावी आहे. सोलोमन बेटावर झाडं कशी पाडली जातात हे निकुंभ सर म्हणजेच आमिर खान ईशानच्या बाबांना म्हणजे विपिन शर्मांना सांगत असतात. आणि पिक्चरमध्ये ते सीन तो सुरू असतो ज्यामध्ये बाबा आणि सर बोर्डिंग स्कूलच्या आर्ट स्टुडिओमध्ये असतात. शर्मा खुर्चीवर बसलेले असतात म्हणजे ईशानचे बाबा. एक पिवळा स्टूल ओढून निकुंभ सर म्हणजे आमिर खान त्यांच्यासमोर बसतात. ईशानचे वडील अगदी तावातावानं सांगतात की मुलाच्या डिस्लेक्सिया संदर्भात तुम्ही मला काही सांगू नका, शक्य तेवढा सगळा मी ऑनलाईन अभ्यास केला आहे. जसं आपणही करतो ना, कधी मीही करते, मलाही सवय आहे प्रत्येक गोष्ट ऑनलाईन जाऊन बारकाईनं वाचण्याची, त्यातली माहिती काढण्याची. तसा त्यांनी अभ्यास केलेला होता. मुलाची अतिशय काळजी देखील आहे बरं का मला, असं ते ईशानचे बाबा सांगत होते सरांना. पण या जगात टिकून राहण्यासाठी जे आवश्यक आहे ते त्याच्यात नाहीच. त्यावर निकुंभ सर काय उत्तर देतात? ते उत्तर ऐकून वडील अवाक होतात, त्यांच्या भावना अनावर होतात. सर सांगतात, मुलांना खेळायला उत्तम खेळणी देणं, जगातला सर्व आराम देणं, शिक्षणाच्या सर्वोच्च संधी देणं, एवढ्यापुरतीच आपली पालकत्वाची जबाबदारी आहे का मर्यादित? ते सर ईशानच्या बाबांना समजावून सांगतात की आपल्या मुलावर प्रेम करणं म्हणजे त्याला आराम मिळणं हे पाहणं. त्याला जेव्हा पालकांची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा त्याच्याबरोबर राहणं. आपलं बाळ, आपला मुलगा किंवा मुलगी, आपलं अपत्य जेव्हा निराश असेल तेव्हा त्याला प्रेरणा देणं. त्याच्यावर मायेचा वर्षाव करणं म्हणजे प्रेम करणं होय. तर या सगळ्या डिस्कशनच्या शेवटी निकुंभ म्हणजेच आमिर खान वडिलांना म्हणतात, हेच सगळं करणं म्हणजे काळजी घेणं नाही का? तुम्हाला काळजी आहे असं तुम्हाला वाटतं. हे ऐकून मला खूप बरं वाटलं. तेव्हा वडील जायला निघतात. तितक्यात एक लोकांवर शब्दांचा कसा परिणाम होतो याचं एक उत्तम उदाहरण देण्यासाठी ते निकुंभ सर म्हणजे आमिर खान सोलोमन बेटावरच्या आदिवासी जमातीबद्दल बोलू लागतात. बेटावरची झाडं जर का नको असतील तर ती न कापता सगळे रहिवासी झाडाभोवती उभं राहून कशा पद्धतीनं त्या झाडाला शिवीगाळ करतात. पाहता पाहता ते झाड शुष्क होतं आणि पुढच्या काही आठवड्यात झुरून मरतं. आदिवासी जमातीला विश्वास आहे की झाडाला उद्देशून उच्चारलेल्या विषारी शब्दांमुळे त्याच्यात नकारात्मक भावनांच्या जोडीने जी समजूत निर्माण होते त्यातून तग धरणं त्या झाडाला खूप कठीण जातं. या दृश्यातून आपल्याला खूप काही समजतं. कित्येकदा आपण निकुंभ सरांसारखे वागतो, योग्य गोष्टी करतो मुलांसोबत किंवा इतरांसोबत आणि इतरांना आधारही देतो. कित्येकदा आपण श्री शर्मांसारखे वागतो. आपल्या शब्दांपायी लोकांची फरफट होते. झाडाला शिवीगाळ केल्याने ते जसं कोसळू शकतं म्हणजे सुकू शकतं तसंच लोकांचंही होतं.
तलवारीपेक्षा पेनामध्ये जास्त ताकद आहे असं म्हणतात, परंतु पेनाने युद्ध जिंकली जात नाहीत आणि तलवारींनी काव्य लिहिली जात नाहीत. पेन कधी उचलायचं आणि तलवार कधी उचलायची हे जाणणारा हात हा सगळ्यात शक्तिशाली म्हणजेच सामर्थ्यशाली असतो. थोडक्यात काय हो, तर शब्द आपल्याला घडवू किंवा मोडू शकतात, बिघडवू शकतात. पिक्चरमधल्या त्या सीनमध्ये शेवटी काय होतं तर वडील रडताना दिसतात आपल्याला. ते जेव्हा रडत असतात तेव्हा त्यांना ना एक दृश्य दिसतं. शाळेच्या प्रिमायसेसमध्ये असणाऱ्या एका पांढऱ्या बोर्डवर एक मेसेज लिहिलेला असतो आणि तो मेसेज त्यांचा मुलगा म्हणजेच डिस्लेक्सिया झालेला त्यांचा मुलगा अगदी न चुकता वाचताना पाहतात ते, आणि मग त्यांना अजूनच त्यांचं रडू अनावर होतं. त्या निकुंभ सरांनी दिलेल्या प्रोत्साहनातून मिळालेलं यश त्यांना समोर दिसत असतं. वडिलांच्या भूमिकेतून केलेली टीका ही अपयशी ठरलेली असते त्यावेळेला. उन्हाळा हळूहळू वाढत चालला आहे, म्हणून दुपारचा आमचा हा आता रोजचाच बेत झाला आहे की कलिंगड चिरायचं आणि मस्त आम्ही दोघं मिळून, मी आणि प्रितीश, ते एन्जॉय करतो. चहा कॉफी आता बंद. तर तुम्ही पाहिलं की थोडी मी साफसफाई केली. कसं आहे, घर स्वच्छच आहे, पण तरीसुद्धा जे हँडल वगैरे असतात ना त्यावरती थोडीशी धूळ जमा झालेली असते, ती मी क्लीन करून घेतली. खूप सारा देशी लसूण सोलून घेतला आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवून घेतली. ही कशासाठी, तर 1 तारखेला जी काही पार्टी होणार आहे त्यामध्ये मी बरेच काही आयटम बनवणार आहे, भाज्या बनवणार आहे, तर त्याच्यासाठी लागणार आहे, म्हणून त्याची ही पूर्वतयारी. आणि हो, कपडे घडे घालायचे बाजूला ठेवून दिले आणि मस्त कलिंगड खाल्लं. असंच करावं लागतं, नाहीतर आपण आपल्यासाठी वेळ नाही देऊ शकत. सोफ्यावर बसून कलिंगड एन्जॉय करत करत बहिणीशी बोलत होते, त्यानंतर आईशी बोलले, भावाच्या मुलींशीही बोलले. तर हे असं आहे, आता सवयच झाली आहे की मल्टीटास्किंग राहायचं. एका वेळेला एक काम नाही तर बरीच कामं करायची, वेळही वाचतो. आजच्या व्हिडिओमधून मला हे सांगायचं होतं की सातत्याने आपल्या मुलांची खरडपट्टी काढल्याने त्यांच्या मनात हानिकारक विश्वप्रणाली निर्माण होऊ शकते. नकारात्मक बोलण्याचा आपल्यावर आणि इतरांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडू शकतो. आपले जर का मित्रमैत्रिणी जर आपल्याला टोचून बोलत असतील तर नवीन मित्रमैत्रिणी जोडायची वेळ आली आहे, हे लक्षात घ्या. आणि हो, तुम्ही जर स्वतःलाच सतत टोचून बोलत असाल तर स्वतःचंच मूल्यमापन करण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घ्यायचं. सोलोमन बेटावरच्या आदिवासींच्या शिवीगाळीतून जर एखाद्या झाडाच्या भावना विचलित होऊन अगदी त्याची पूर्ण रचनाच कोसळत असेल तर माणसांवर शब्दांचा काय परिणाम होत असेल याचा विचार करा. रात्रीच्या जेवणामध्ये नेहमी प्रमाणात साधंसं जेवण, वांग्याची रस्सा भाजी, भात आणि भाकरी. जेव्हा एखादी अशी रस्सा भाजी असते ना तेव्हा मग मी वरण किंवा इतर आमटी वगैरे डाळीची करणं टाळते, कारण याचा रस्साही असतोच म्हणून. चला, याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.